मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता. कुणबी नोंदीत सापडलेल्यांना कुणबी दाखले देण्याबाबतही अधिवेशनामध्ये चर्चा होणार. अधिवेशनात निर्णय झाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, जरांगेंची एबीपी माझाला माहिती. अंतर्वालीत झोपून जरांगे सरकारला आदेश देतात. मंत्री छगन भुजबळांचा पुन्हा एकदा जरांगेंवर हल्लाबोल. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याकडनं मनोज जरांगेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित. जरांगे वेळोवेळी आपली भूमिका बदलत असतात, त्यांना सरकारकडनं नक्की काय हवंय, तायवाडेंचा सवाल. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळावं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांची मागणी. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालादरम्यान राज्यभरातल्या लोकांचे अभिप्राय सूचना मागवलेल्या होत्या, पवार यांची माहिती. ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्या, आमदार सुहास कांदेंची सरकारकडे मागणी. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथे सकल मराठा समाज आक्रमक. पुणे नाशिक महामार्गावरील शिरोली फाटक इथे मराठा समाजाकडनं रास्ता रोको, मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावं अशी मागणी. आरक्षणाबाबत राज्य मागास आयोगाने केलेलं सर्वेक्षण बोगस. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आरोप. सर्वेक्षण प्रश्नी न्यायालयात जाणार, शेंडगेंची माहिती. मागासवर्ग आयोगाच्या हरकती सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल एबीपी माझाकडे. अहवालानुसार मराठा समाज सामाजिक मागास असल्याची सरकारला शिफारस. आरक्षणासाठी राज्यभरातून मागवण्यात आल्या होत्या सूचना आणि हरकती. दरम्यान 41% लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा दिला अभिप्राय, तर 40% लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय. मुंबईतल्या लोकसभेसाठी काँग्रेस नेत्यांची रस्सीखेच. माजी मंत्री अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी लोकसभेसाठी केली मागणी. मुंबईत अल्पसंख्याकांसाठी एक जागा द्यावी, अस्लम शेख यांची प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. सोमवारी सुनावणी होणार. पक्षाने चिन्ह मिळाल्यावर 50 कोटींची मागणी करणारं पत्र आलं, त्यानंतर आपली सिक्युरिटी जाणीवपूर्वक काढली. कोल्हापुरातल्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप. जनता आमच्या सोबत असून भावनिक आवाहन करण्याची गरजच नाही, शरद पवारांचा अजित पवारांना टोला. बारामतीचा मतदार सुज्ञ, योग्य तो निर्णय घेईल, पवारांचं वक्तव्य. मी 5 वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढलोय, चिन्ह काढून घेतलं तरी अस्तित्व काढून घेता येत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. लोकांपर्यंत चिन्ह आणि उमेदवार पोहोचवा, कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या सूचना. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अन्यायकारक, निर्णयाविरोधात कोर्टात जाणार, शरद पवारांची माहिती. आमच्या खासदाराला निवडून दिलं तरच मी विधानसभेला उभा राहीन, साथ दिली नाहीत तर प्रपंच करेन, अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीमध्ये माझ्या कुटुंबियांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य. तर अजित पवार असे भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं, रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. मला सुद्धा ऑफर आली होती पण मी भाजपसोबत गेलो नाही, रोहित पवारांचं गौप्यस्फोट. तर वय झालं म्हणून शरद पवार थांबतील, पण आधी भाजपला सत्तेतनं पायउतार करण्याची वेळ आली आहे, रोहित पवारांचं वक्तव्य. माझ्यासाठी निवडणूक कौटुंबिक नाही तर राजकीय, बारामतीकरांनी विचार करावा. मी 3 वेळा निवडून आले, माझं काम बारामतीकरांनी पाहिलंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे म्हणून त्यांचा आदर करतो, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंचं वक्तव्य. तर बाळासाहेबांची ध्येय धोरणं उद्धव ठाकरे विसरले आहेत, म्हस्केंची टीका. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपला उमेदवार मिळत नाही, आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य. या मतदारसंघात अरविंद सावंत निवडून येणार, सचिन अहिर यांना विश्वास. 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोहळ्यासाठी शिवनेरीवर 1100 पोलीस आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहणार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती. भाजपचे प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक यांना आंतरराष्ट्रीय संस्थेची शिष्यवृत्ती. कुणाल टिळक आता फिलिपिन्स देशामध्ये अभ्यास दौरा करणार. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर, ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार. मनसेचे शिलेदार लोकसभेत विधानसभेत विजयी होतील, मनसे नेते अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास. गुहागरला जाण्यासाठी निलेश राणेंकडे 2 मार्ग होते, 2 मार्ग असताना निलेश राणे माझ्या कार्यालयाबाहेरून गेले. दगडफेकीवर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त. काल निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यामध्ये 5 पोलिसांसह दोन्ही गटातले 40 कार्यकर्ते जखमी. रत्नागिरीत दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई. खासदार श्रीकांत शिंदेंच्या भाषणामुळे मुख्यमंत्री शिंदे भाऊक, पक्षाच्या कामामुळे वडिलांना घरी वेळ देता आला नाही. श्रीकांत शिंदेंच्या भाषणामुळे पिता पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू आला.
म्हाडाचं अध्यक्षपद आणि लोकसभा निवडणुकीचा काहीही संबंध नाही. लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अंतर निर्माण करण्याचं काम आव्हाडांनी केलंय. राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांना एकटंच राहायचंय. धनंजय मुंडेंची टीका. आता कल्याण लातूर प्रवास केवळ 4 तासात होणार. NHIच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी करण्यात येते. या प्रकल्पात कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण मार्गावर, हार्बरवरील CSMT ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर मार्गावर मेगा ब्लॉक. अटल सेतूवर आज रात्री 11 ते 18 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक बंद. मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहनांना प्रवेश बंद. नवी मुंबई पोलिसांची अधिसूचना जारी. मुंबईतल्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांची सुटका होणार. मुंबई कोस्टल रोडचं उद्घाटन याच महिन्यात होणार. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची माहिती. वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा सुरू होणार. निर्यात बंदी असतानाही टोमॅटोच्या कंटेनरमधून UAEला पाठवण्यात येणार कांदा सीमा शुल्क विभागाने पकडला. नागपूरच्या सीमा शुल्क विभागाची मुंबईत कारवाई. मुंबईतल्या वांद्रे परिसरात महापालिकेकडून डीप क्लिनिंग ड्राईव्ह. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची उपस्थिती. माहुली ते रसायनी पेट्रोलियम पाईपलाईनचा मार्ग मोकळा. पेट्रोलियम पदार्थ माहुलहून रायगडकडे नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टाकडनं हिरवा कंदील. 43 किलोमीटरच्या पाईपलाईन करता कांदळवनाच्या कत्तलीची हायकोर्टाकडनं परवानगी. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यामधील मानसेश्वर जत्रोत्सवाला सुरुवात. कोणत्याही ध्वनिक्षेपकाविना साजरा होणाऱ्या यात्रेला भाविकांची गर्दी. कोल्हापूर, कर्नाटक, मुंबई, पुण्यासह राज्यभरातले भाविक वेंगुर्ल्यात दाखल. बोईसरमधील मोल्टास कंपनीला लागलेली आग आटोक्यात. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कोणतीही जीवितहानी नाही, पोलिसांची माहिती. मुंबईतल्या गोवंडीमध्ये आदर्श नगर भागात पहाटे 10 ते 12 घरांना आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कोणतीही जीवितहानी नाही. वसईतील ताम तलाव मुख्य रस्त्यावर पालिकेच्या बसला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या येवल्यामध्ये भाजप नेत्या अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल. जानेवारी महिन्यात पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चालीला पाणी दिलं नाही म्हणून त्यांचं गेट तोडून पाणी सोडणाऱ्या अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल. मध्य प्रदेशचे ज्येष्ठ नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. 19 फेब्रुवारीला भाजप प्रवेश करण्याची शक्यता. 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा. सलग दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे ठरल्या संसद महारत्न. चेन्नईतील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि मॅगझिनच्या वतीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. संसद रत्न पुरस्कार मिळणं आनंदाची गोष्ट. शेतकरी कुटुंबातल्या मुलाला 3ऱ्यांदा पुरस्कार मिळालाय. माझ्या मतदारसंघातल्या जनतेला हा पुरस्कार समर्पित करतो. खासदार अमोल कोल्हेंची भावना. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह 11,000हून अधिकचे कार्यकर्ते उपस्थित. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्ताने दिल्लीत बॅनरबाजी. बॅनरवर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे फोटो. दिल्लीच्या पटेल नगर ते दयावस्ती स्थानकादरम्यान मालगाडीचे 8 डबे रुळावरून घसरले. जाखेरा उड्डाणपुलाजवळची घटना. अपघात कॅमेरामध्ये कैद. मलेशियात सुरू असलेल्या आशिया संघ बॅडमिंटन स्पर्धेत जपानचा पराभव करत टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक. उपांत्य सामन्यात जपानवर 3-2 ने विजय मिळवत भारतीय संघाने कोरलं रौप्य पदकावर नाव. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी MX मोटोकडनं MX-16 ही ई-बाईक भारतात लॉन्च. ही रफ अँड टफ बाईक असून भारतीय रस्त्यांवर उत्कृष्ट कामगिरी करेल, कंपनीचा दावा. ऑनर कंपनीचा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च. ऑनर X9B असं मोबाईलचं नाव. स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5800 mAh बॅटरीचा समावेश. बहुचर्चित चित्रपट देवराच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. 5 ऐवजी 10 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार. तमिळ अभिनेता ज्युनियर NTR आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार. बिग बी अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीमध्ये 55 वर्ष पूर्ण. या निमित्ताने AI द्वारे तयार केलेला एक फोटो अमिताभ यांच्याकडनं शेअर. फोटोवर चाहत्यांकडनं लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव. सुपरहिट चित्रपट दंगलमध्ये छोट्या बबिता फोगटची भूमिका साकारणारे सुहानी भटनागरचं निधन. वयाच्या 19व्या वर्षी निधन झाल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.